या ठिकाणी आपण पाहिलं तर भाऊसाहेब शिंदे हे आपल्याशी बातचीत करण्यासाठी. भाऊसाहेब, तुम्ही आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून या ठिकाणी मनोजदादा असतील, बाळासाहेबांच्या त्या ठिकाणी पाठीमागं काय कारण तुमचं? आमची मंडळी शिंदेवाडी गावच्या उपसरपंच आहेत चालू, आणि मनोजदादा आणि हरगुडदादांच्या माध्यमातून आम्ही गावचा विकास कसा करेल त्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि त्यांना आम्ही भरघोस मताने निवडून देणार. आज एवढा मॉब बघून गुलाल आपलाच आहे, त्यामुळं काही टेन्शन घ्यायचे कारण नाही. रिलॅक्समध्ये मतदान करायचं, भांडणं तंटा न करता हसत खेळणे मतदान करा. हरगुडेताई आणि मनोजदादा यांचा विजय मी आजच निश्चित झाला असं जाहीरपणे ठामपणे सांगतो. या ठिकाणी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे थोरात आहेत, तर तुम्ही अनेक वर्ष राजकारणामध्ये आहात. तुम्ही राष्ट्रवादी आणि सगळं जेडपी असेल पंचायत समितीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं मागचं कारण तुम्ही पूर्वीचे शिवसैनिक आहात. आता तुम्हाला राष्ट्रवादीत आल्यानंतर यांना पाठिंबा देऊन निवडून आणायचं आहे, काय वाटतंय? गेल्या 1997 साली मी राजकारणात आलो. त्या टायमाला मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात काम करीत होतो. त्यानंतर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मला बरेच नेते मंडळींनी म्हणले की तू कारखान्यासाठी उभं राहा, म्हणून मी शरद पवार असतील किंवा अशोक टेकवडे असेल त्या काळात मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर त्यामध्ये मी राष्ट्रवादीचं काम करताना खऱ्या अर्थानं आता आम्ही परत यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही भरघोस मताने आमचा पॅनल निवडून आला. ते पॅनल प्रमुख आमचे प्रकाश जगताप असतील, बाळूप्पा चौधरी असतील किंवा अनेक अशी नेते मंडळी आमच्या पॅनल प्रमुख या नात्याने कारखाना आम्ही चालू करण्याच्या दृष्टीनं आम्ही आज पावलं उचलत आहोत. आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही कारखान्याचं चालू करण्यासाठी संदर्भात आम्ही मुंबई असेल, नागपूर असेल, या ठिकाणी आम्ही अजितदादा असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल यांच्या माध्यमातून आम्ही कारखाना चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण गेल्या 2 वर्षापासून आम्हाला अजितदादांनी चांगल्या पद्धतीनं आम्ही आज बँकाही नील केलेला आहे, बँकेतून कारखाना सोडवलेला आहे. पुढली पाऊल आम्ही आता चांगल्या पद्धतीने टाकत आहे. म्हणून आज खऱ्या अर्थानं मनोज चौधरी असेल किंवा सूर्यकांताई हरगुडे असतील यांना माऊली आबा कटके आणि अजितदादा पवार यांनी जे विश्वास दाखवून त्यांना राष्ट्रवादी घड्याळ तिकीट दिलेलं आहे. त्यामुळं मी खऱ्या अर्थानं आज सगळ्या जनतेच्या पुढं आव्हान करतो की आपल्याला आपले एक चुलीचा प्रश्न आहे की यशवंत कारखाना चालू झाला पाहिजे, नाही ते यशवंत कारखाना या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच करू शकतात. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं एक भावना झालेली आहे. आणि म्हणून आज कुणी म्हणत असेल की मनोज चौधरी हा बाहेरला आहे, त्यांची गाव चौधारी 4 गाव चौधाऱ्यांची आहे आणि खऱ्या अर्थानं यांची ओळख आहे. कैलासवासी हनुमंतांना चौधरी असतील, बाळाप्पा चौधरी असतील, सागरनाना चौधरी असतील किंवा हरगुडे कंपनी असेल किंवा सूर्यकांताई असतील किंवा रमेश हरगुडे असतील, यांनी गेल्या 2-4 महिन्यापासून एक वातावरण असं तयार केलेलं आहे या केसनद आणि कोरेगाव मूळ गटामध्ये की आजही कुणी आता फॉर्म भरले असतील किंवा कोणत्या पक्षाने त्यांना बी फॉर्म दिले असतील, पण आजच तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो की तिन्ही उमेदवार या गटातून बहुमताने निवडून येते आणि त्याच्यात हवेली तालुक्याचा सभापती होईल हे निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. म्हणून मी या राष्ट्रवादीला पूर्ण पाठिंबा देत आहे, एवढंच माझी विनंती आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं की यशवंत सहकारी साखर कारखाना शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे. अजित पवार या ठिकाणी मदत करणार आहेत, म्हणून यांनी सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवून 3ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे. पाहूया 7 तारखेला गुलाल कोणाचा आहे. तुम्हाला काय बोलायचं का? नाही, मी हरिभाऊ शिंदे, शिंदेवाडी विकास सोसायटीचा माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक. या ठिकाणी आपल्या भागामध्ये आपलं युवा नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून साखर कारखान्याला जी काही मदत झाली, या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी विकासाची कामं मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माऊली आबा कटके, माजी आमदार अशोक पवार, तसेच आमच्या भागाचे मार्केट कमिटीचे सभापती प्रकाशदादा जगताप, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाषाप्पा जगताप, तसेच बाळूप्पा चौधरी यांनाही सुद्धा आम्ही 25-30 वर्षापासून ओळखतो. ते आमच्या भागात नौके नाहीत. प्रकाशदादा जगतापांच्या खांद्याला खांदा लावून बाळूप्पांनी अनेक वर्ष शिंदेवाडी जगतापडे हिंगणगाव भागामध्ये काम केलेलं आहे. निश्चित आत्तापर्यंत आम्ही घड्याळाचं काम करताना कुंडलिकराव थोरात असतील, आम्ही सर्व हिंगणगाव शिंदेवाडीमधून निश्चित घड्याळाला लीड देण्याचं काम निश्चित करू. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. तर आपण पाहिलं की शिंदेवाडीच्या सुद्धा ग्रामस्थांनी या ठिकाणी लीड देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं आहे, जाहीर केलं आहे.
आपण या ठिकाणी पाहणार आहोत की दादा काय तुमचं नाव, तुम्ही आज फॉर्म भरण्यासाठी आला आहे? मनोता त्याचा फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे आणि आम्ही पेठगावमधून मनोता त्याला कमीत कमी 60 ते 70% मतदान देऊ सर्व युवकांच्या वतीने आम्ही सांगतो. जरी उमेदवार आमच्या तिथला असला तरी जास्तीत जास्त मतदान देण्याचा प्रयत्न करू आम्ही. कारण काय पण आता उमेदवार तुमच्या गावचा आहे आता म्हणतात. उमेदवार जरी आमच्या गावचा असला तरी आम्ही मनोता त्याच्या मागे चांगल्या प्रकारे मतदान देऊ मनोता त्याला. अपोजिट उमेदवार जरी आमच्या गावचा असला तरी आपण पाहिलं की भाजपला या ठिकाणी उमेदवारी जरी मिळाली असली तरी राष्ट्रवादीला 60% मतदान करण्याची आशा या सर्व युवकांच्या वतीने यांनी या ठिकाणी जाहीर केले. नक्कीच आपण रणसंग्राम नक्की पाहणार आहोत स्टार महाराष्ट्रच्या माध्यमातून. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.